कलाकाराने तर पाठीचा कणा ताठ असावा, नजरेत सत्याची धार असावी. कलाकारानं परंपरेला प्रश्न विचारावे, कलाकारानं जाब विचारावा व्यवस्थेला. ज्यांनी स्वातंत्र्याचं मोल जाणलं, त्यांनी समतेचं मोल जाणलं, अशा महामानवांना एखाद्या धर्माविरुद्ध असं दाखवायचं, कलेच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचे उद्योग व्हायला लागले. म्हणजे एखादा सिनेमा आल्यानंतर त्या सिनेमाच्या कंटेंटवर दंगली व्हायला लागल्या. विचारांचा खून तर कधी होत नाही, पण मी जगतोय आता आणि या हिंसेला घाबरून मला सत्य बोलायची भीती वाटते. तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे हा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. मुरदाड जगणं येते, म्हणजे जिवंत प्रेत फिरत असतात की आपल्या समोर घडते, माझ्या समोर घडते की एका लहान मुलीवर अत्याचार झालाय आणि मी काहीच बोलू शकत नाही. एखादा माणूस तुम्हाला तुमचा मेंदू ताब्यात घेतो, तुम्हाला गुलाम बनवतो तरुण पोरांना आणि सांगतो की हिंदू हिंदू हिंदू. मी पण हिंदू आहे, मी स्वतः किरण माने हिंदू आहे आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका मी पण मोठ्या अभिमानानं मिरवतो. पण माझं हिंदुत्व जे आहे ते जातीपातीत भेद करणारं नाही, कुणाचा द्वेष करणारं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अत्यंत घाणेरडं बोलतो, त्यावेळी त्यांना भडकवणारा माणूस कोरटकरला काय बोलतो हा विचार केला त्यांना कळतं की अरे नाही नाही नाही, काहीतरी म्हणजे महाराजांचा वापर केला जातोय महाराजांच्या नावाचा. हे जर कळलं ना तर खूप लोक शहाणी होतील. तर तात्यांचं विद्रोही तुकाराम ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी मी नखशिखांत हादरून गेलो की तुकाराम महाराजांची वेगळीच प्रतिमा आपण आत्तापर्यंत मनात बाळगली होती आणि खरे तुकाराम महाराज वेगळेच होते. मी म्हटलं शिवाजी महाराजांना सुद्धा चुकीच्या पद्धतीनं सिनेमातून दाखवलंय, तसं तुकाराम महाराजांना खूप चुकीच्या पद्धतीनं सिनेमातून दाखवलं गेलं पूर्वी. मी त्याला हिरो म्हणतो, तुकोबाराय आमचा हिरो आहे, बहुजनांचा हिरो आहे. तर असे तुकाराम महाराज कधीच मांडले गेले नाहीत सिनेमातून, नाटकातून. कोण ट्रोल करते तुम्हाला, कुठल्या विचारांवर तुम्ही ट्रोल होताय? मग मी त्याच्या अकाउंटवर जाऊन बघायला लागलो. अकाउंट लॉक, प्रोफाईल लॉक. कधीही माझ्या ह्याच्यावर मला शिवे देणाऱ्या माणसाचं अकाउंट बघतो जाऊन. 99% अकाउंट लॉक असतात. सबसे खतरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना, तड़प का न होना, सब कुछ सहन कर जाना. घर से निकलना काम पर और काम से लौटकर घर आना. सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. मंडळी, सध्या डिजिटल युग हे प्रचंड फोपावलंय आणि समाज माध्यमं ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत समाज घडवताना, समाजात क्रांती आणताना. आणि अशाच समाज माध्यमांवर सध्या अनेक लोक कायम चर्चेत असतात. आणि म्हणजे मी असं म्हणेन की फेसबुकनं ज्यांना गाजवलं नाही, ज्यांनी फेसबुकला गाजवलं असे अभिनेते, त्याचबरोबर लेखक, वक्ते, म्हणजे बरेच तुमच्या मागं विरुद्ध लागत आहेत तशी आत्ताच्या घडीला बघायला गेलं तर. आणि शेवटी म्हणेन मी विद्रोही असे किरण माने आज विशेष बारीच्या पॉडकास्ट कट्ट्यावरती आलेले आहेत. अगदी दिलखुलास गप्पा मारणार आहोत, थेट काय प्रश्न विचारणार आहोत, काय मजा करणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा तर आणि सर तुमचं विशेष भारीवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. बऱ्याच दिवसानंतर बौद्धिक खुराक भेटेल मला असं मला वाटतंय आजच्या पॉडकास्टमधून. वेळ न घालवता थेट ज्या निमित्तानं माने सर आज आपल्याकडे आलेले आहेत ते म्हणजे त्यांचं आत्ताच नुकतंच सुरू झालेलं किरण माने शो नावाचं हे नाटक सध्या थिएटर्समध्ये प्रचंड उत्साहात आणि प्रचंड लोक गर्दी करतात या नाटकाला. खरं तर मी पण हे नाटक पाहिलेलं आहे आणि हे नाटक मनोरंजनाचा भाग तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त तो विद्रोहाचा भाग आहे आणि वास्तवाचा भाग आहे, तो खऱ्याची गोष्ट आहे. तर याच नाटकाविषयी आणि ओव्हरऑल किरण माने सरांविषयी चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न नाटकाविषयीच विचारेन. सर, नाटक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या राज्याभिषेक सोहळ्यावर, बरोबर? हां, मग त्याला किरण माने शो हे नाव का? द किरण माने शो या टायटलच्या अंतर्गत ही सुरुवात आहे. म्हणजे अनेक ही मालिकाच आहे एक रंगभूमीवरची की इतिहासातल्या ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या प्रेक्षकांपासून दूर ठेवल्या गेल्यात, लपवल्या गेल्यात आणि त्या गोष्टी आपण तथ्यांसहित, पुराव्यांसहित मनोरंजक पद्धतीनं मांडण्याचा हा प्रयत्न
सुरुवात आहे आता याची द किरण माने शो. एक प्रकारचं स्टँडअप कॉमेडी जसं स्टँडअप आपण ज्याला म्हणतो अशा पद्धती स्टोरी टेलिंग, म्युझिक अशा सगळ्या माध्यमातून लोकगीतं, अनेक प्रकारचे संगीताचे फॉर्म्स असतील, नाटकाचे अनेक फॉर्म्स असतील, ते एकत्र करून द किरण माने शो या टायटलखाली आत्ता सुरुवात आम्ही केली स्टोरी शिवराज्याभिषेकाची. मग यात आता अनेक गोष्टी येतील, शंभूराजांच्या आयुष्यातल्या अनेक अशा घटना येतील, शंभूराजांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक घटना, अनेक गोष्टी पैलू येतील की जे लोकांसमोर आलेले नाहीत. म्हणजे नाटकांची सिरीज आहे. सिरीज आहे ही. म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन असेल, त्याविषयी काही सत्य गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, पुराव्यांसहित, तथ्यांसहित, तर्क लावून, कार्यकारण भाव तपासून, अशा गोष्टीतून, आणि मनोरंजन. म्हणजे उगाच आपण एखादं ऐतिहासिक काहीतरी सांगतोय तर असं नको व्हायला की रुक्ष झाला विषय, प्रेक्षकांच्या डोक्यावरून जातोय, बोजड होतोय, रटाळा झाला, असं न करता सर्वसामान्य प्रेक्षकांना समजेल अशा पद्धतीने आपल्या महामानवांचा इतिहास असेल किंवा एखाद्या वर्तमान काळात घडलेल्या घटनांवरचं एखादं भाष्य असेल, असं काही द किरण माने शोच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतील ज्या फक्त ऐतिहासिक असतील असं नाही, वर्तमानातल्या सुद्धा काही गोष्टी असतील, आधुनिक एखादा रॉक शो सारखा एखादा कला प्रकार होईल, काही होईल. पण ही एक सिरीज आहे, द किरण माने शो हे टायटल कायम राहील आणि मग त्या अंतर्गत अशा गोष्टी स्टोरी टेलिंग किंवा इतर माध्यमातून सांगितल्या जातील. सर, मी नाटक पाहिलं आणि नाटक पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हा एक सांस्कृतिक विद्रोह ठरू शकतो. पण विद्रोह करत असताना अनेक अडचणी येतात आणि इतिहास म्हटलं तर इट्स व्हेरी सेन्सिटिव्ह. त्याच्याविषयी बोलायला खूप लोक घाबरतात, कारण खूप अभ्यास असावा लागतो आणि तुम्हाला ऐतिहासिक साधनांचे पुरावे देऊन तुम्हाला या गोष्टी बोलाव्या लागतात. आणि काही काही गोष्टी तर थेट एका विशिष्ट लोकांविरोधात तुम्हाला तिथं थेट स्टेजवरून बोलाव्या लागतात. अशा वेळी भीती वाटत नाही का की आपण एक वेगळी काहीतरी कलाकृती करू शकलो असतो ना, मग इतिहासच का, आणि मग त्यातही शिवाजी महाराजच का, आणि त्यातहीच इतका मोठा विद्रोही निर्णय घेऊन एक शिवाजी महाराजांविरुद्ध म्हणजे कल्चरल वॉर होऊ शकतं भविष्यात या नाटकांवरून तुम्हाला असं वाटत नाही? कसं आहे ना की आजकाल गंमत अशी आहे की सत्य मांडताना ना तुम्हाला पुरावे दाखवायला लागतात, पण असत्य मांडताना मात्र पुरावे नाही दाखवले तरी चालू शकतं, असं आजकालची परिस्थिती आहे. कला क्षेत्रामध्ये महामानवांची चरित्र अशी हल्ली विकृत करून दाखवली जात आहेत किंवा त्यातल्या ठराविक गोष्टी घेऊन त्याचे अन्वयार्थ आपल्या पद्धतीनं लावून आपलाच काहीतरी वैचारिक अजेंडा पुढे नेण्यासाठी त्या महामानवांचा वापर केला जातो आहे कला क्षेत्रातून, हे मला जाणवलं. आणि ज्या महामानवांनी कायम जातीभेद मानला नाही, कधीही उच्च नीच केलं नाही, ज्यांनी स्वातंत्र्याचं मोल जाणलं, ज्यांनी समतेचं मोल जाणलं, अशा महामानवांना एखाद्या धर्माविरुद्ध असं दाखवायचं, जणू त्या धर्माविरुद्ध आहेत, ते एखाद्या जातीविरुद्ध आहेत असं उगाचच दाखवणं आणि त्यांचं विकृतीकरण करणं, आणि त्याला मात्र पुरावे लागत नाहीत, त्याच्याविषयी कुठला वाद होत नाही. पण तुम्ही ज्यावेळी सत्य मांडायला लागता, ज्यावेळी हे महामानव समानता मानणारे होते असं मांडतात, त्यावेळी मात्र तुम्हाला पुरावे मागतात लोक. अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे सत्य परखड बोलण्याला तुम्ही ऑब्जेक्शन घेता त्याच्यावर. पण अशा वेळी ना कलाकाराचं हे काम आहे की सत्य मांडत राहणं. मुळात कलेचा उद्देशच हा आहे की समाजाला दिशा दाखवण्याचं काम कलेनं करावं, मनोरंजनाच्या माध्यमातून. कला म्हणजे फक्त मनोरंजन नाही, मनोरंजनाच्या माध्यमातून समाजात जे काय घडतंय, समाज व्यवस्थेत जे काय घडतंय, त्यातल्या वाईट गोष्टींवर बोट दाखवणे. आणि मुळात कलाकार हा मनातून अतिशय नितळ असावा, मनातून त्याच्या कलेत कुरूपतेचा स्पर्श नसावा. आता त्या कलाकृतीमध्ये हे वेदावे असावे, द्वेष असावीत, मत्सर असावा, सगळं असतं, कारण त्याशिवाय संघर्ष निर्माण होणार नाही. पण कलेचा अंतिम उद्देश जो आहे ना तो प्रेम पसरवणं, समता पसरवणं किंवा मानवतेचा संदेश देणं. कुठलीही कला बघा, तर किमान म्हणजे हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे तरी आपल्याला कलेच्या शेवटी त्याचा उद्देश हा असावा. पण आजकाल हे व्हायला लागले खूप की कलेच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचे उद्योग व्हायला लागले. म्हणजे एखादा सिनेमा आल्यानंतर त्या सिनेमातल्या कंटेंटवर दंगली व्हायला लागल्यात. हे भयानक आहे. म्हणजे त्या सिनेमातून एखाद्या धर्माविषयी द्वेष पसरवला जातो. कलेचा उद्देशच आता अशा काळात मला असं वाटलं की कलाकार म्हणून आपली जबाबदारी आहे की कलाकाराच्या एकतर पाठीचा कणा ताठ असावा, नजरेत सत्याची धार असावी, कलाकारानं परंपरेला प्रश्न विचारावेत, कलाकारानं जाब विचारावा व्यवस्थेला, चांगल्या चौकटी पाळाव्यात, पण वाईट ज्या चौकटी जाचक आहेत त्या तोडाव्यात कलाकाराने. कलाकार त्यासाठीच त्या कलेचा उद्देश असतो. खरं तर कलेचा उद्देश पूर्वीपासून
म्हणजे कुणी अगदी विनोदी नट जरी असले तरी त्यांनी समाजातल्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवलेलं आहे. अगदी आपल्या समजा दादा कोंडके असतील, दादा कोंडकेंच्या बाबतीत कायम द्वयार्थी विनोद, डबल मिनिंग असंच त्यांना अशी त्यांची प्रतिमा केली गेली. पण तुम्ही जर नीट बघितलं दादा कोंडकेंचे सिनेमे तर त्यांनी समाजातल्या कुप्रथांवर खूप वेळा बोट ठेवलेलं आहे, अंधश्रद्धेवर बोट ठेवलेलं आहे, जातीभेदावर धर्मभेदावर ते बोललेले आहेत, बऱ्याचदा कितीतरी सिनेमांमधून बोललेले आहेत. आणि आपल्याकडे मोठी परंपरा आहे ही. डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, ही मोठी परंपरा आहे. आपल्याकडे तमाशांच्या माध्यमातून सुद्धा, वगनाट्यांच्या माध्यमातून अशा गोष्टी, वाईट प्रवृत्तीवर बोट ठेवलं गेलेलं आहे. पण अलीकडे काय व्हायला लागलं की त्याच्याबरोबर विरुद्ध घडतं. तर त्यावेळी मला असं वाटायला लागलं की ही जी परंपरा चालत आली आहे, तर या परंपरेत माझं कलाकार म्हणून आजच्या भवतालात काही योगदान आहे, माझं काही योगदान असेल तर मला आत्ता जे मला जाचतंय, मला जे टोचतंय की जे समाजात ज्या पद्धतीचे कलाकृती येतात तर त्यात सत्य इतिहास मांडणार आहे. आता इतिहासच का, तू मगाशी म्हणालास की इतिहास कसा असतो ना, की इतिहास, खरा इतिहास कुठला आणि आता खरा इतिहास खोटा इतिहास असं खूप हे झालंय. खरा इतिहास कुठला, तर जो इतिहास ऐकल्या वाचल्यानंतर मला आत्ता वर्तमानात माझ्या भोवताली काय चाललंय याची जर सांगड घालता आली तर तो खरा इतिहास. नाहीतर मग फक्त युद्धस्य कथा, नाहीतर मग युद्धस्य कथा सांगून तुम्ही काय करणार आहे, त्यातून आजच्या काळात मी काय घेणार आहे त्यात. तर तो खरा इतिहास जर तपासला आपण तर छत्रपती शिवाजी महाराज, आता आपण इथं येऊया, छत्रपती शिवाजी महाराजांवर तुम्ही अनेक कलाकृती बघता, कितीतरी सिनेमे येतात वर्षानुवर्ष, पण त्या 3-4 गोष्टींच्या पलीकडे तो सिनेमा जात नाही. शाहिस्ते खान, अफजल खान, पन्हाळगडाचा वेढा, आग्र्याहून सुटका, याच्या पलीकडे मला छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठलं काय एखाद्या आयुष्यातली घटना आलेली, त्यांच्या अंगी असलेल्या मानवी मूल्यांचं विश्लेषण करणारा एखादा सिनेमा आहे का, त्यांची संवेदनशीलता दाखवणारा एखादा सिनेमा आहे का, किंवा रयतेविषयी त्यांची स्वराज्याची नक्की संकल्पना काय होती का, फक्त आला शत्रू की कापून काढायचं एवढंच होतं, की फक्त तलवार हातात घेऊन त्वेषानं ते लढत होते का. तलवार हातात घेणे त्यांची मजबुरी होती, कारण स्वराज्याच्या शत्रूविरुद्ध जो येत होता, स्वराज्याचा शत्रू जो येतोय त्याला ते कापून काढत होते. तिथे ते धर्म जात बघत नव्हते. म्हणजे फक्त मुघलांविरुद्धच ते लढले का, तर अनेक हिंदू राजांविरुद्ध पण ते लढले, मराठ्यांविरुद्ध, मराठे सुद्धा कितीतरी त्यांच्या विरोधात फितुरी केलेली होती, ब्राह्मण होते, अनेक जातीचे लोक होते ज्यांच्या विरुद्ध ते लढत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एकाच अंगानं पेश केलं गेलं की त्यांचा शत्रू कोण, तर अफजल खान, शाहिस्ते खान, एवढं एकच दाखवलं गेलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं, रयतेमध्ये समता नांदावी, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन कशी मोट बांधली, स्वराज्याची नक्की संकल्पना जिजाऊ मातांनी काय त्यांच्या मनात रुजवली होती, शहाजीराजांचं काय स्वप्न होतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं पूर्णत्वाला नेलं. तर अशाविषयी कुठलाही सिनेमा आलेला नाही आत्तापर्यंत, कुठलंही नाटक नाही आलेलं. तुम्ही बघा, आला सिनेमा ना की मग ते आग्र्याहून कसे सुटले, पन्हाळगडाचा वेढा, त्याच गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत वर्षानुवर्ष, मग असं कळलं की त्याच्यातून काहीतरी हेतू येतं, काहीतरी हेतू साधला जातोय. म्हणजे ज्यावेळी संभाजी महाराजांवर एखादा सिनेमा येतो, छत्रपती संभाजी महाराजांवरचा सिनेमा आल्यानंतर दंगल का होते, त्याच्या विरुद्ध उगाच विधानसभेतच गदारोळ का होतो. आपल्या महामानवांची चरित्र वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी स्फूर्ती मिळाली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, काहीतरी खूप पॉझिटिव्ह काहीतरी वाटलं पाहिजे. पण हे निगेटिव्ह का घडतंय, कारण ते चुकीच्या पद्धतीनं मांडले जात आहेत असं माझ्या लक्षात आलं. मग त्यातली एक घटना मी आत्ता घेतली की शिवराज्याभिषेक. राज्याभिषेक ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली खूप मोठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातली खूप मोठी घटना आहे. एक टर्निंग पॉईंट आपण ज्याला म्हणतो, की सगळं बदलून टाकणारी, व्यवस्था बदलून टाकणारी ती गोष्ट आहे. पण ती दाखवताना आपल्याला कायम राज्याभिषेक म्हणजे एक उत्सव सोहळा, आणि त्यांना अभिषेक घातला, मग ते सकाळी उठले, पहाटे उठले आणि मग कसा राज्याभिषेक झाला, असं खूप गुडी खूप सोहळा, असा उत्सवी सोहळा दाखवला जातो. पण त्या राज्याभिषेकाचा निर्णय राजांच्या मनात का आला की मी राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, वैदिक पद्धतीनं विधिवत राज्याभिषेक मी केला पाहिजे का त्यांना वाटलं. मग त्यांनी तो का केला की ज्या राजांनी कधी स्वतःच्या आयुष्यारामासाठी कधीच पैसा खर्च केला नाही, कधी एखादा आपण बघितलं मुघलांसारखा एखादा मोठा महाल बांधलाय राजांनी, सगळं आयुष्याराम केला, असं कधीच नाही. कायम स्वराज्याचा विचार, रयतेचा विचार, कायम घोड्यावर, कायम हे जे स्वराज्य उभं करण्यासाठी त्यांनी एवढी यातायात केली. त्यात आपल्याला कुठेही राजे कर्मकांड करतायत, कुठेतरी उगाचच पैसे खर्च करतायत. रयतेच्या भाजीच्या देठाचीही काळजी घेणारा जो राजा होता, त्यांनी राज्याभिषेकावर पाहण्यासारखा पैसा का खर्च केला.
हे प्रश्न मला पडायला लागले की एवढं काय गरज होती. मग तो राज्याभिषेक करून घेताना काही अडचणी आल्या एवढं फक्त आपल्याला ऐकायला येतं फक्त की काही अडचणी आल्या, तर त्या नक्की अडचणी काय आल्या, त्या कुणी आणल्या अडचणी आणि त्या अडचणींवर मात कशी केली गेली. आणि मग नंतर तो राज्याभिषेक करवून घेतल्यानंतर राजांनी त्या राज्याभिषेकाचा फायदा घेऊन काय बदल केले समाजात याच्याविषयी कधीच कुठल्याही सिनेमात दाखवलं गेलेलं नाही. रंगभूमीच्या आणि सिनेमाच्या आपल्या इतिहासात जेव्हा सिनेमा बनायला लागला किंवा रंगभूमी जेव्हा मराठी रंगभूमी सुरू झाली तेव्हापासून आज तागायत 2026 सालापर्यंत कधीही हा विषय विस्ताराने मांडला गेला नाही. आणि मग मला कळलं की अनेक अशा गोष्टी आहेत महामानवांच्या आपल्या की ज्या मांडल्याच गेल्या नाहीत. कोणाच तरी विरोध आहे या गोष्टीला, की कोणतरी विरोध करतंय, कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतंय. आणि मग मी काय केलं की मग आपण हे तथ्यांसहित आणि पुराव्यांसहित मांडायचं. तर मग इतिहासकार इंद्रजित सावंत सर आहेत, ज्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे आणि शिवचरित्राचा गाढा अभ्यास आहे. तर मी त्यांना हे मनातलं बोलून दाखवलं की मला असं काहीतरी करायचं आहे, पण त्याला मला तुमची मदत पाहिजे, की मला त्यातली तथ्य पाहिजेत इतिहासातली. आता समजा राज्याभिषेक करायचं, राज्याभिषेकाविषयीचे सगळे जे जे काही नामवंत इतिहास संशोधकांनी इतिहासकारांनी जे लिहिलंय बखरीत जे लिहिलं गेलंय किंवा त्या संदर्भातलं जेवढं काही साहित्य असेल त्या काळातलं समकालीन आणि आत्ताचं, हे सगळं मला तुमच्याकडे बसून जाणून घ्यायचं आहे आणि मला एका नाटकाच्या फॉर्ममध्ये ते मांडायचं आहे असं माझ्या डोक्यात आलं. मग इंद्रजित सावंत सरांना खूप कल्पना आवडली, कारण इतिहासकार म्हणून ते म्हणाले की मी ज्यावेळी ऐतिहासिक गोष्टींवरचे सिनेमे बघतो, आम्ही इतिहासकार, तर आम्ही निराश होतो की 5% फक्त तथ्यांश असतो आणि 95% लिबर्टीच्या नावाखाली वाटेल ते केलेलं असतं. म्हटलं सर आपण बरोबर उलटं करायचं, 5% लिबर्टी घेऊया, लिबर्टी पण अशी घेऊया की जी हार्मलेस असेल, ज्या लिबर्टीतून कुठलाही द्वेष पसरवला जाणार नाही, काही नाही, अशी लिबर्टी घेऊया, छान लिबर्टी घेऊया, पण 95% त्यात तथ्यांशाचे तथ्य. ते म्हणाले पण मग अशी कलाकृती आवडेल का, मनोरंजक होईल का. म्हटलं ते माझ्याकडे लागलं. माझा जो काही 30-35 वर्षांचा रंगभूमीचा अनुभव आहे तो मी पणाला लावेन, पण प्रेक्षक 1 सेकंद सुद्धा हलणार नाही, तिथून खेळून राहील, ही जबाबदारी माझी. आणि मग नवीन मुलांची काही टीम मी जमा केली आत्ताच्या. म्हणजे मला काय करायचं होतं की आपण जर हे करतोय तर आजची पिढी, आजची बदलती जीवनशैली आहे, आजची पिढी जी टेक्नोसॅव्ही आहे, सतत रील्समध्ये 2 मिनिटाच्या रील्स पलीकडे त्यांना काही नाही, त्या पिढीतली मुलं सुद्धा खेळून राहिली पाहिजेत आपलं नाटक बघताना. मग आजची भाषा आली पाहिजे, आजचं जगणं त्यात आलं पाहिजे, त्यातून आपण इतिहास सांगूया. स्टोरी शिवराज्य, स्टोरी नाव का दिलं मी, द किरण मानेशव का नाव दिलं, तर याच्यामध्ये काहीतरी माझा हेतू आहे. आणि स्टँडअप आपण ज्याला म्हणतो, स्टँडअप हा फॉर्मॅट, स्टँडअप म्हणजे विद्रोहच असतो. स्टँडअप कॉमेडियन तुम्ही बघा आजच्या व्यवस्थेवर बोलतात, चुकीच्या गोष्टींवर बोलतात, निर्भीडपणे बोलतात, विद्रोहच आहे. रॅप हा एक विद्रोहच आहे. ह्या गोष्टी आहेत ना तरुणाईतल्या, तर तो फॉर्मॅट घेऊन मग विनायक कोळवणकर नावाचा दिग्दर्शक, जो आजच्या काळातला दिग्दर्शक आहे, सतीश तांदळे नावाचा एक लेखक बरोबर घेतला आम्ही, की तो पण आजच्या काळातला आहे. मुलं सगळी 20-22ली 25ली मुलं घेतली, गायक वादक सगळे आहेत ते. आणि मग त्या आजच्या काळातले एक्सप्रेशन्स त्या पद्धतीनं आलं पाहिजे सगळं. आणि मग हा इतिहास आम्ही आधी पहिल्यांदा 6 महिने फक्त आम्ही त्याचा अभ्यास केला, राज्याभिषेक एका गोष्टीचा, की सगळे जुने पुरावे, बखरी असतील, पत्र असतील ऐतिहासिक, तिथंपासून ते वासी बेंद्रे, शेजवलकर, सेतू माधवराव पगडी, कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी राज्याभिषेकावर काय काय लिहिलं आहे, त्या सगळ्यांची त्या नोंदी, पुरावे याचा अभ्यास केला आम्ही 6 महिने सगळ्यांनी मिळून. मग त्यातून चर्चा करून एक नाटक, एक कलाकृती उभी राहायला लागली, स्टोरी शिवराज्याभिषेकाची. आणि मग ते आता जे तू परवा बघितलंस की एक चांगल्या पद्धतीनं आणि प्रेक्षकांनी प्रचंड उत्साहात त्याचं स्वागत केलं. सुरुवातीला सगळे असे होते की काय नक्की दाखवणार आहेत, पण पहिले 2-3 प्रयोग झाल्यानंतर माउथ पब्लिसिटी जी काय झाली आणि सगळ्यांना कळलं की एक विलक्षण वेगळं काहीतरी राजांवरचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज हा काळजाचा विषय आहे आणि राजांवरची कधीही माहिती नसलेली गोष्ट आज समोर आली. राजे म्हटलं की असंख्य सिनेमे आलेत, पण सगळ्या माहिती असलेल्या स्टोरी आल्यात. म्हणजे आता मला आता आग्र्याहून सुटका समजा सिनेमा बघायला जायचं, तर मला माहिती आहे की राजानंतर सुटलेलेच आहेत आग्र्याहून, म्हणजे त्याचा एंड मला माहिती आहे, ती स्टोरी फक्त ती आता कशा पद्धतीनं दाखवली. पण जी गोष्ट माहितीच नाही राजांविषयी ती मला बघायची. म्हणजे परवा तर साताऱ्याच्या प्रयोगानंतर एक वयोवृद्ध भगिनी आल्या आणि त्या मला म्हणाल्या की किरणजी मी इतिहासाची शिक्षिका होते, इतिहासाची शिक्षिका म्हणून रिटायर झाली, पण मला हा इतिहास माहिती नव्हता. अरे बापरे. तर इतकं लोकांना माहिती नसलेलं जे समोर आलंय
आणि तथ्यांसहित पुराव्यांसहित आलंय. त्यामुळे कोणाला ज्यावेळी लोकांच्या मनात येतं ना की हे घडलंय कशावरून, त्यावेळी आमच्या नाटकात पुरावा येतो समोर बरोबर. की हे असं असं त्याच्याविषयी या इतिहासकारांनी ही नोंद करून ठेवलेली आहे. या बकरीत ह्या पत्रात ही नोंद झालेली. तर अशा पद्धतीनं आता हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक गोष्ट आहे. बरं, त्यातून मग राज्याभिषेक का केला वगैरे ते सगळं आपण त्याचा उहापोह पण केला आहे, पण तो मनोरंजक पद्धतीने केला आहे. त्यात कुठेही रुक्ष रटाळ असं काही नाही. प्रेक्षक खेळून राहतात, छान गाणी ऐकायला मिळतात. त्या गाण्यांमध्ये पण आम्ही असं केलं की लोकगीतांचे सगळे फॉर्म्स आहेत आपले लोककलेतले. गोंधळ, भारूड, कलगीतुरा, पोवाडा, सगळंच आहे. फटका आहे, भेदिक आहे, प्लस आपण त्याच्यात रॅप पण आहे आजच्या तरुणीचा, आणि त्यात ऑपेरा पण आहे, इंग्लिश गाणं पण आहे एक. तर अशा सगळ्या पद्धतीची सांगड आपण घातलेली आहे. कव्वाली आहे, सगळं आहे, त्यात काही वर्जन आहे, सगळं आहे. आणि त्यातून एक कलाकृती, मग स्टोरी टेलिंग आहे, मग त्यात काही नाटकाचे काही फॉर्म्स आहेत. सगळं तर वेगळाच फॉर्म तयार झाला आहे तो सगळा. नाटकातले वेगवेगळ्या शैली ज्या आहेत, ज्या भारतीय नाट्य कलेतल्या आणि जागतिक नाट्यशास्त्रातल्या ज्या काही वेगवेगळ्या शैली आहेत, त्या सगळ्या शैलींचं मिश्रण आहे. संगीतातल्या सगळ्या शैलींचं मिश्रण आहे. आणि एक वेगळाच असा एक त्याचा एक शो तयार झाला आहे, जो आजच्या काळातला आहे. आता काय होतं ना, जेव्हा जेव्हा असा विद्रोह घेऊन, असा विचार घेऊन काही लोक पुढे येतात, म्हणजे इतिहास पण त्याला साक्षी आहे अशा गोष्टीला, तेव्हा कुठंतरी म्हणजे समानतेचा विचार येतो, मानवतावादी विचार येतो, तेव्हा किंवा एखाद्या व्यवस्थेविरोधातला विद्रोह जेव्हा समोर येतो, तेव्हा हिंसा झाली आहे. विचारानं हिंसेशी कसं लढायचं, काय वाटतं किरण माने सरांना? कारण म्हणजे पानसरेंच्या बाबतीत जे झालं, दाभोळकरांच्या बाबतीत जे झालं, म्हणजे अगदी तुकाराम महाराजांची गाथा बुडवली गेली, बऱ्याच गोष्टी झाल्या. कटकारस्थान अशा पातळीचं झालं की तिथं जीविताला धोका निर्माण होईल. म्हणजे मला माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न हा पडतो की जेव्हा मी एक विचार घेऊन पुढे जातोय तेव्हा मी हिंसेशी कसं लढायचं? हिंसेला घाबरून तरी का जगायचं? म्हणजे कसं आहे ना की हिंसेला म्हणजे माणूस, आपण एक कायम एक कुठल्याही महामानवाचा मृत्यू होतो, खून होतो, किंवा कुठल्याही समाज सुधारकाचा खून होतो, त्यावेळी माणूस मरतो पण विचार मरत नाहीत असं आपण म्हणतो. तर विचारांचा खून तर कधी होत नाही. पण मी जगतोय आत्ता आणि या हिंसेला घाबरून मला सत्य बोलायची भीती वाटते. तर माझ्या जगण्याला काय अर्थ हा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. मुरदाड जगणं येते, म्हणजे जिवंत प्रेत फिरत असतात की आपल्या समोर घडते, माझ्या समोर घडते की एका लहान मुलीवर अत्याचार झाला आणि मी काहीच बोलू शकत नाही. तर हे मुरदाड जगणं आहे. पाश म्हणतो ना, सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना. ती जी शांतता असते ना, माझं ते जे गप्प बसणं असतं ना, ते मेल्याहून मेल्यासारखं असतं. त्यापेक्षा मेलेलं बरं. जगायचं कशासाठी? सबसे खतरनाक होता है मुर्दा शांती से भर जाना, तड़प का न होना, सब कुछ सहन कर जाना. घर से निकलना काम पर और काम से लौटकर घर आना, सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. हिंसेपेक्षा जास्त, हिंसेला घाबरून जगण्यापेक्षा हे फार वाईट असतं की माझी स्वप्न, मला जे बोलायचं ते मी बोलू शकत नाही. माणूस असल्याचा मतलब काय आहे मग? जनावरात आणि आपल्यात फरक काय आहे? जनावर बोलू शकत नाही, आपण बोलू शकतो, जाब विचारू शकतो. आपल्याकडे मेंदू आहे, जो मेंदू ॲनालिसिस करू शकतो की हे घडलंय, ते का घडलंय, कसं घडलंय, आणि आपण जाब विचारू शकतो, आपण प्रश्न विचारू शकतो. या एका गोष्टीनं माणसाला इतर सगळ्या प्राण्यांपासून वेगळं बनवलं आहे. आणि त्याच गोष्टीचा आपण जर वापर करायचा नसेल आणि घडतंय त्याच्यावर गप्प बसायचं असेल, तर तसं जगण्यापेक्षा माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण मी जगेन तेवढे दिवस जगेन जिंदा दिल पद्धतीनं. मी जिवंत आहे याचा सबूत मी रोज देत राहीन की मी जिवंत आहे, मी रसरशीत आयुष्य जगतोय. हे पटत नाही तर याच्या विरोधात मी बोलतोय, न घाबरता बोलतोय. आणि हीच प्रेरणा मला वाटतं सगळ्यांनी घ्यावी, तरच ही परिस्थिती बदलेल. म्हणजे असे अनेक दाभोळकर तयार होतील, अनेक पानसरे तयार होतील, तेव्हा त्याच्या गोळ्या संपतील त्या लोकांच्या. बरोबर. आणि पण तो विचार मानवतेचा कायम राहील. आणि मानवतेसाठी बोलतोय आपण, कोणाविषयी द्वेष तर पसरवत नाही ना, आपण माणसासाठी बोलतोय, चांगल्या जगण्यासाठी बोलतोय, आपण समानतेसाठी बोलतोय. तर मग बोलताना घाबरायचं कशाला? आणि मेलेलं जगण्यापेक्षा कधी आपण जिंदा दिल आयुष्य जगूया असं वाटतं. आम्ही जेव्हा असे वैचारिक किंवा बुद्धिजीवी किरण माने बघतो, एक तार्किक विचार करणारे किरण माने बघतो, आणि कट टू बिग बॉसमध्ये एंट्री घेणारे किरण माने बघतो,
म्हणजे याबद्दल आम्ही अनेकांची मतं ऐकलेत. जेव्हा मी किरण माने या नावाविषयी चर्चा करतो तेव्हा अनेकांचं म्हणणं आहे की हा माणूस छान लिहितो, छान बोलतो, मग अशा रियालिटी शोमध्ये का गेला, मुळात बिग बॉस वाईट आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? असं अनेकांचं म्हणणं. हां, तर ते कसं आहे ना, की आपण जर व्यवस्थित जे काही चाललं आहे आत्ता, हे बघा, त्या आत्ता जे काही चाललं आहे त्या व्यवस्थेचा एक भाग होणं आपल्याला गरजेचं का असतं? की आता समजा मोबाईल आला आहे, मी ठरवलं की मोबाईल वापरायचाच नाही किंवा मी सोशल मीडिया वापरतच नाही असं बरेच जण म्हणतात. पण मग माझा कनेक्ट तुटतो ना जगाशी. आज जे चाललं आहे ते मला समजून तर घेतलं पाहिजे. नाही नाही, सोशल मीडिया वाईट असं जर मी करत बसलो असतो तर माझा जो विचार आहे तो आज लोकांसमोर पोचला असता का? मी तो सोशल मीडिया ॲक्सेप्ट केला, त्यातले चांगले वाईट त्याचा दुर्गुण बघितले, त्याचा फायदा काय हे बघितलं, तोटे काय हे बघितलं, आणि मग मला याचा फायदा कसा करून घेता येईल पॉझिटिव्हली याचा अभ्यास करून मी सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीनं माझा विचार पोहोचवण्यासाठी तरी केला. हे तुम्हाला सगळ्यांना मान्य असेलच की समजा माझा तुकोबारायांवर अभ्यास आहे, तुकाराम महाराजांवर, तो पोहोचवता आला मला सोशल मीडियाच्या माध्यमातून. तरुण मुलंसुद्धा तुकाराम महाराज वाचायला लागले, किंवा जे काही महामानवांविषयी असेल किंवा आसपास घडलेल्या घटनांविषयी मला जे बोलायचं असेल ते मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलायला लागलो. सोशल मीडियाचा वाईट वापर करणारे पण लोक आहेत. तसंच बिग बॉस सारखी एखादा रियालिटी शो असेल, त्या बिग बॉसचा मी एक अभ्यास केला की हा सायकोलॉजिकल खेळ आहे आणि आत्ताच्या काळातला खेळ आहे आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक बळाची कसोटी बघणारा हा क्षण आहे, हा खेळ आहे. आता त्या काळात एक काय झालं होतं, मी पहिल्यांदा एकदा बिग बॉसला नाही म्हणालो होतो. मी बिग बॉस सेकंड सीझनला मला विचारलं होतं, पण त्यावेळी मला इंटरेस्ट नव्हता त्यात, कारण मला आपलं काय ठीक आहे. पण परत मी अभ्यास करायला लागलो की काय नक्की, आणि त्याच काळात घटना अशा घडत गेल्या की एका सिरियलमधून मला काढून टाकलं गेलं आणि त्यावेळी माझ्याविषयी बऱ्याच अफवा पसरवल्या गेल्या आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह खूप काही काय झालं. माझ्या बाजू घेणारे पण लोक खूप होते, माझ्या विरोधात बोलणारे लोक खूप होते. तर मी म्हटलं की बिग बॉसमध्ये गेल्यावर एक कळतं की हा माणूस कसा आहे हे कळतं लोकांना. बरोबर. माणूस म्हणून कसा आहे. तिथं 100 दिवस तुमच्यावर अनेक कॅमेरे लागलेले असतात, तिथं माणूस खोटा वागूच शकत नाही. तर मी म्हटलं की चला आपण स्वतःला तपासून बघूया, आपण जाऊया तिथं, मी माणूस म्हणून कसा हे मला कळेल. समजा माझ्याविषयी कोण वाईट बोलत असेल तर मला एक कळेल की माझ्यात कुठले दुर्गुण आहेत असे, ते तिथे गेल्यावर मला कळतील, कारण 24 तास सगळीकडून कॅमेरे माझ्यावर आहेत. आणि मी जर चांगला माणूस असेल तर बाहेर जे माझ्याविषयी वाईट बोलतात त्यांना आपोआप कळेल की हा नाही, आपण समजत होतो तसं नाही, हा चांगला माणूस आहे. म्हणून मी एक स्वतःची परीक्षा घेण्यासाठी म्हणून बिग बॉसमध्ये गेलो. म्हटलं, आणि तिथून आल्यानंतर म्हटलं जे काही दोष आपल्याला वाटतील ते आपण काढून टाकूया आपल्यातले, एक आत्मपरीक्षण म्हणून गेलो. आणि खरोखर तिथे गेल्यानंतर सुरुवातीला माझ्या विरोधात खूप वादळ उठलं, सगळं झालं. बाहेरून काही काही माझ्याविषयी पूर्वग्रह घेऊन आलेले काही लोक होते, पण अंतिमतः त्याचा परिणाम चांगलाच झाला असं मला वाटतं. कारण तिथून आल्यानंतर मला ज्या लोकांचं प्रेम मिळालं ना, तिथे मला बघितल्यानंतर म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत वेगवेगळ्या गावांमध्ये माझी मिरवणूक काढली गेली, सत्कार केले गेले त्यावेळी लोकांनी. आणि मी तिथे रोज बिग बॉसमध्ये रोज एक तुकारामांचा अभंग सांगायचो लोकांना रोज सकाळी, किंवा मग तिथं घडलेल्या घटनांवर महामानवांचे आपले काही विचार सांगायचो असं. आणि बाकी पण खेळ पण खेळायचो मी तिथे, भांडायचो, सगळं करत होतो मी. कुस्त्या खेळत होतो लोकांबरोबर, शारीरिक बळ लावत होतो, मला मजा येत होती ते करायला. आणि आत्ताच आहे ना, आत्ताचं काहीतरी आत्ताचं ते एक रियालिटी शो म्हणजे आजचं काहीतरी घडणार आहे ना, ते त्यात मी सहभागी झालो होतो. म्हणजे उगाचच काहीतरी जुनं घेऊन बसलोय मग मी बाबा वैचारिक लेख लिहितो म्हणून मी बिग बॉसमध्ये जायचंच नाही असं काही नाही. बिग बॉसमध्ये जाऊन सुद्धा कुठे माझं अधःपतन तर झालं नाही ना, हे मी बघितलं. तर नाही, ती भांडणं वगैरे ती होतच राहणार, गंमत जम्मत होतच राहणार. आणि ती केली, मैत्री केली, प्रेम केलं, भांडलो, चिडलो, रडलो, आणि शेवटी पॉझिटिव्हली टॉप 3 जाऊन बाहेर आलो मी तिथे. तर छान वाटलं मला ते. माझ्यातलं मला स्वतःला तपासता आलं, खूप स्वतःला जोखता आलं की मी कुठे आहे नक्की. आणि त्यानंतर माझ्यात खूप पॉझिटिव्ह फरक पडले की खूप जणांनी मला सांगितलं की काही जणांनी मला फोन करून सांगितलं की आमचं तुझ्याविषयी वाईट मत होतं, पण बिग बॉस नंतर आमचं मत 360 डिग्रीमध्ये बदललेलं आहे आणि चांगलं मत झालं आहे आमचं तुझ्याविषयी, असं खूप जणांनी सांगितलं. तेव्हा बरं वाटलं. आणि मला वाटतं की चॅलेंजेस स्वीकारायची. मी बिग बॉसमध्ये जायचं नाही ही पळवाट आहे. मग विचारलं की स्वीकारायचं चॅलेंज, घेऊया ना चॅलेंज, बघूया काय होतंय ते, असं करायला काय हरकत आहे. सर, आम्ही तुम्हाला म्हणजे मी जास्त वेळा तुम्हाला कुठं बघत असेल तर फेसबुकवर, तुम्ही लिहिता फेसबुकला. पण आत्ताचा काळ हा बघण्याचा आहे, लोकांना ऑडिओ व्हिज्युअल बघायला आवडतं, खास करून तरुण पिढीला. पण तरीसुद्धा अशा या काळात लिहिणं कसं महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? लिहिणं किती महत्त्वाचं वाटतं? दोन्ही, आता आजकाल दोन्ही महत्त्वाचं आहे खरं तर. पण मला लिखाणाची आवड आहे खरं तर.
आणि फेसबुकवर मी मनातलं सगळं छान उतरवू शकतो, आत्ता जे चाललं आहे ते, आणि खूप चांगल्या पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिज्युअल जे माध्यम आहे ती त्याच्यापेक्षा मला हे आवडतं, कारण व्हिज्युअल माध्यमातून मला मनोरंजनाचं काहीतरी करायला आवडेल, कारण मी अभिनेता आहे. नाटक एखादं करायला आवडेल, एखादं किंवा एखादं शो, जो मनोरंजन एंटरटेनमेंटवाला शो आहे तो, आणि त्यातून विचार मांडणे, असं मला व्हिज्युअल माध्यमातून करायला आवडेल. पण मला लेखन खूप आवडतं पूर्वीपासून, लहानपणापासून, की मनातले विचार छान पद्धतीनं मांडता येतात. तर ते, आणि फेसबुकवर त्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळत गेला. पहिली गोष्ट, मी पहिल्यांदा सहज, मी स्वांत सुखाय लिहित होतो, मला वाटतंय म्हणून मी लिहित होतो. कुणी वाचावं किंवा त्याला ॲप्रिशिएट करावं असं काही नव्हतं. ज्यावेळी लिहितो त्यावेळी एवढं पण फेसबुकचा वापर असाच कोण करतच नव्हतं त्यावेळी, की आत्ता काहीतरी घडलं आणि त्याच्यावर मला लिहायचं. त्यावेळीपासून मी ते फेसबुक जेव्हा अगदी सुरुवात झालेली होती तेव्हाच मी काही मित्रांवर लिहायचो, माझ्या गावावर लिहायचो, माझ्या गावातल्या लहानपणीच्या जगण्यावर लिहायचो. ते ॲप्रिशिएट खूप व्हायला लागलं, किंवा आत्ता जे काही घडलं आहे त्याच्यावर लिहायचो. आणि मग मला कळायला लागलं की लोकांना आवडतं हे खूप. आणि आजकाल वाचन संस्कृती खूप कमी होत चालली आहे, आपण कायम म्हणतो की, पण ते लोकसुद्धा फेसबुकवरचं वाचतायत हे माझ्या लक्षात यायला लागलं. आणि जसं कुठलंही नवीन माध्यम आलं की जरा पहिल्यांदा त्याला त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलणारे खूप लोक असतात, तसं सुरुवातीला हलक्यात लेखलं जायचं फेसबुकला वगैरे, की काय इथं काय लिहिताय तुम्ही, काय पण आलं मनात की फेसबुकवर टाकायचं तर तो डस्टबिन झालं आहे, अमुक झालं आहे. पण मला एक कळत होतं की यातून पोचतंय लोकांपर्यंत, खूप लोकांपर्यंत. मला इथे बसून जे वाटतंय ते मी फेसबुकवर टाकलं तर अमेरिकेत कोणीतरी मराठी माणूस बसलाय, तो वाचतो आणि तो त्याच्यावर रिॲक्ट होतो. किंवा बीडमध्ये कोणतरी बसलाय, किंवा विदर्भात लांब कुठेतरी इंटिरियरच्यात कोणतरी माणूस आहे, तो ते वाचतोय आपले विचार. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं, की मला जे आत्ता म्हणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, कलाकार म्हणून कायम असं वाटत असतं की मला खूप ऑडियन्सनी मला बघावं, मी व्यक्त होतोय ते ऐकावं. एक आम्ही अभिनेतेच यासाठी झालेलो असतो की ज्यावेळी हजार एक नजरा रंगभूमीवर एखाद्या नाट्यगृहात तुमच्यावर खेळलेल्या असतात, सुरुवातीच्या काळात तेच ग्लॅमर असतं ना आम्हाला, की सगळ्या प्रेक्षकांनी आपल्याला बघावं, ॲप्रिशिएट करावं. तसंच हे फेसबुकचं पण एक असं आलं की आपण जो विचार मांडतो तो हजारो लाखो लोक ऐकतायत, वाचतायत आणि त्याच्यावर रिॲक्ट होत आहेत. त्यातलं बऱ्याच जणांना आवडतं आहे, त्यामुळे मला ते माध्यम आवडत गेलं. मी त्याचा असा नाही विचार केला की मग मी व्हिज्युअल का करत नाही. मला बरेच जण म्हणाले की यूट्यूबवर व्हा तुम्ही, यूट्यूब, पण माझं ते ध्येयच नव्हतं. मला जर कॅमेऱ्यासमोर यायचं असेल तर मी अभिनेता म्हणून येईन. मला खूप जणांनी मला अशा ऑफर्स पण आले काय, आम्ही तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ टाकून देतो, तू ते कर, फक्त तू इथं जे लिहितोयस ते तिकडं कर. पण ते ध्येयच नव्हतं माझं, यूट्यूबवर होणं हे माझं ध्येयच नव्हतं. आणि जे नाही ते उगाच पैशासाठी करत बसणे हे मला ते जमलं पण नसतं, की दर 8 दिवसांनी काहीतरी त्यात टाकत राहायचं स्वतःचं काहीतरी. त्यापेक्षा आपलं मला जे वाटतं ते मी फेसबुकवर लिहीन, आणि बाकी माझा अभिनयातला स्ट्रगल आहे तो अभिनयात ते वेगळं करत राहील, ज्याच्यातून मला आनंद, पूर्वीपासून अशी प्रवृत्ती की ज्यात आनंद मिळतो तेच कर. त्यामुळे मग फेसबुकवर लिहिण्यात मला आनंद मिळतो. आत्ता जर काय वाटलं पटकन मी प्रवासात इथून जाता जाता गाडीत जे मला वाटतंय ते लिहितो, आणि एकदम लाखो लोकांपर्यंत ते पोहोचतं आणि ते ॲप्रिशिएट करतायत लोक. तर खूप चांगल्या पद्धतीनं पोहोचलो फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रभर. नंतर फेसबुकवर त्या काळात अशी टीका व्हायची की फेसबुकवर खूप मित्र आहेत पण प्रत्यक्षात कोणी नसतं, हे सगळं आभासी जग आहे असं म्हटलं जायचं. पण मला त्याचा पण उलटा अनुभव आला, की जे माझे फॉलोअर्स आहेत ते मला प्रत्यक्ष भेटले या निमित्तानं. की महाराष्ट्रभर जेव्हा मी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली, हे पण ॲक्सिडेंटली झालं, की मी लिहितोय म्हणून मला अचानक एका गावातनं मला फोन आला की आमच्या गावात व्याख्यान मला एक होत असते. खेडेगाव आहे पण आमचं गाव असं आहे की कामेरी नावाचं एक गाव आहे. तिथून अनिल पाटील आणि त्यांच्या मिसेसचा फोन आला मला की आम्ही हे भरवतो, व्याख्यान मला भरवतो. आमच्या गावात प्रत्येक घरात एक PhD झालेला माणूस आहे आणि तुकाराम महाराजांवर PhD केलेले 100 लोक आहेत. तर त्या गावात तुकाराम महाराजांवर तुम्ही व्याख्यान द्या. मी घाबरलो पहिल्यांदा, अरे म्हटलं मी स्वांत सुखाय लिहितो मी, आणि तुकाराम महाराजांवर वाचलंय आणि आजच्या काळाशी तुकारामांचे अभंग जोडून मी बोलतो, पण मला नाही भाषण करता येणार असं मला वाटलं, कारण मी ॲक्टर आहे. पण त्यांनी खूपच आग्रह केला, इतका आग्रह केला. नंतर त्यांना वाटलं मी मानधनासाठी अडून बसतोय का काय. नाही म्हटलं मला आता वेळ नाही, तुम्ही जास्त तुमच्या वेळेनुसार आम्ही ॲडजस्ट करतो. आणि मग मी गेलो. तर फेसबुकवर ट्रोलर्स असतात, आपण बघितले ट्रोल करतात, तसं मी एक दिवस लिहिलं की उद्या माझं व्याख्यान आहे अमुक एक गावात, पहिलं व्याख्यान माझ्या आयुष्यातलं. आणि खाली कमेंट आली, तुझी लायकी आहे का व्याख्यान द्यायची.
मी त्या ट्रोलरला सिरियसली घेतलं, म्हणलं खरंच यार माझी लायकी नाही व्याख्यान द्यायची, पण आपण देऊया म्हणलं, बघूया स्वतःला. जसं मी बिग बॉसमध्ये म्हटलं स्वतःला, तसं आपण स्वतःला जोखूया की खरंच तुकाराम महाराजांच्यावर आपला किती अभ्यास आहे. आणि तुकाराम महाराजांच्यावर PhD केलेले जर लोक तिथं असतील, ते जर ऐकणार असतील माझे विचार, तर मला कळेल, पहिल्या भाषणात कळेल की किरण माने आपली लायकी नाही, किंवा किरण माने आहे, तुम्ही काहीतरी आहे तुमचा अभ्यास, या दोन्हीतलं एक काहीतरी कळेल आपल्याला. मग त्या गावात गेलो आणि त्या गावातलं त्यावेळेचा अनुभव मला माहिती की 3-1 हजार महिलाच होत्या फक्त, आणि सगळ्या सुशिक्षित महिला. आणि बाकी तुकाराम महाराजांवर PhD केलेले लोक होते. एक असे हरिभक्त पारायण कीर्तनकार होते की जे 100 वर्षे वयाचे होते आणि त्यांनी आयुष्यभर फक्त तुकाराम महाराजांवरच कीर्तन केलं. असे एक वयोवृद्ध आपले हरिभक्त पारायण महाराज होते. आणि ते भाषण माझं तिथं प्रचंड आवडलं लोकांना. मी आजच्या काळाशी जोडलं. तुकाराम महाराजांची प्रतिमा, सिनेमा, जसं मी म्हटलं शिवाजी महाराजांना सुद्धा चुकीच्या पद्धतीनं सिनेमातून दाखवलंय, तसं तुकाराम महाराजांना खूप चुकीच्या पद्धतीनं सिनेमातून दाखवलं गेलं. पूर्वी संत तुकाराम वगैरे सिनेमा होता, त्यात साधे भोळे, मग त्यांनी ते दुकानं सोडून दिलं, संसाराकडे दुर्लक्ष केलं, असं आपला विठ्ठल भजनात गुंग झालेत, अशी काहीतरी वेगळीच प्रतिमा त्यांची केली. खरं तर ते विद्रोही होते, समाजातल्या चुकांवर परखडपणे बोलणारे होते, वर्चस्ववादाविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. मी त्याला हिरो म्हणतो, तुकोबाराय आमचा हिरो आहे, बहुजनांचा हिरो आहे. तर असे तुकाराम महाराज कधीच मांडले गेले नाहीत सिनेमातून, नाटकातून. ते पण मग ते तुकाराम मी आजच्या काळाशी जोडले, आजचा आपला भोवताल काय. आणि त्यावेळी तिथले ते भाषण खूप लोकांना आवडलं. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण जे वाचन करतोय ते फक्त आत्ताच्या काळाशी जोडून आपले महामानव सगळे वेगळ्या पद्धतीनं आपण लोकांना सांगू शकतो की ज्याचा फायदा आजच्या जगण्याशी होईल. मला अशा हवेतल्या गोष्टी नाहीत सांगायची की पूर्वी बघा असं होतं, आजच्या काळात त्याचा रिलेव्हन्स कुठे आहे, अशी मी माझी वेगळी भाषणं सुरू केली. म्हणजे छत्रपती शिवरायांवर पण बोलताना मी एक माझी भाषणाची मालिका खूप गाजली होती. म्हणजे दुबईपर्यंत मी भाषण केलं, ते शिवराय ते भीमराय. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधलं साम्य, आंबेडकरांवर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आणि सगळंच मग एकंदरीतच, आणि दोघांमधलं साम्य विचारांचं आणि कार्यामधलं साम्य. तर अशा पद्धतीची काही व्याख्यानं केली मी, वेगळ्या पद्धतीनं काही अशी केली. तर तात्यांचं विद्रोही तुकाराम ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी मी नखशिखांत हादरून गेलो की तुकाराम महाराजांची वेगळीच प्रतिमा आपण आत्तापर्यंत मनात बाळगली होती आणि खरे तुकाराम महाराज वेगळेच होते. मग जी तुकाराम गाथा मी म्हटलं की माझ्या आजोबांनी घेऊन ठेवली होती, ती मी घरातली तुकाराम गाथा बाहेर काढली आणि मग ती वाचायला लागल्यानंतर मला कळलं की हा खऱ्या अर्थानं बहुजनांचा डॅशिंग हिरो होता. त्या काळातल्या वर्चस्ववादाविरोधात दंड थोपटून उभा राहिलेला एक विद्रोही आपला तगडा रांगडा गडी होता की ज्यानं समाज सुधारणेचा वसाच घेतला होता, स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी झगडलेला माणूस होता. आणि मग ते अभंग, त्यातले अनेक अभंग मला माणूस म्हणून समृद्ध करून गेले, अभिनेता म्हणून सुद्धा समृद्ध करून गेले आणि समाज व्यवस्थेची मला माहिती, ओळख करून दिली. म्हणजे मी म्हटलं ना, खरं काय असतं की जे आजच्या काळाशी आपण सतत रिलेट करू शकतो. तर तुकारामांचे अभंग मला रिलेट व्हायला लागले आजच्या काळाशी, आजच्या बदलत्या काळाशी. आणि म्हटलं की हा, आणि महान कवी होते ते, उत्तम प्रतिभावान कवी होते. म्हणजे विचार तर होताच, पण प्लस ते मांडण्याची जी पद्धत होती ती जागतिक दर्जाचं काव्य आहे ते तुकाराम गाथा आहे आणि सगळंच. आणि मग मला, जसं मी तुम्हाला म्हणालो की अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तुकाराम महाराजांच्या अभंगांचा प्रभाव आहे. तर तो कसा प्रभाव आहे, म्हणजे आता शिवाजी महाराजांचे ते गुरु होते की नव्हते हा वेगळा गोष्ट आहे, पण त्या विचारांचा प्रभाव जाणवतो आपल्याला. तुकारामांचे काही अभंग आहेत ती त्यांनी उत्तम राजांची लक्षणं सांगितलेली आहेत, उत्तम म्हणजे शिपाई सैन्य आपण ज्याला म्हणतो की पाईक, त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. तर ते वाचल्यानंतर आपल्याला कळतं की अरे राजांनी त्यांना फॉलो केलं होतं, हा विचार नक्की फॉलो केले असणार आहेत. म्हणजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आपण अनेकांचं हे बघितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तुकारामांच्या अभंगांचा अनेकदा उल्लेख केलेला आहे. अनेक त्यांच्या मुखपत्रावरच तुकारामांचा अभंग होता, मूकनायकवर. तर अशा पद्धतीनं मग ते तुकाराम महाराज, आणि मला आत्ता आणि त्याच काळात ना, मी ज्यावेळी तुकाराम खूप वाचायला लागलो आणि ते अभंग आजच्या काळाशी जोडायला लागलो, त्यावेळी बरोबर आपलं बदल खूप मोठे घडत होते समाजात, खूप मोठे बदल घडत होते.
आणि तोच वर्चस्वादी विचार आत्ता आपल्या आपल्या डोक्यावर बसू लागत होता, जो तुकारामांच्या काळात होता, ज्याच्या विरुद्ध तुकाराम महाराज लढले. त्या विचारांचाच थैत्याट अवतीभोवती सुरू झालेला बघायला मिळाला. तो उन्माद अगदी तशाच पद्धतीचं सगळं. म्हणजे तुकाराम महाराजांनी तो विचार मांडला म्हणून गाथा बुडवली आपण म्हटलो. आता आजकाल तसंच व्हायला लागलं, पुस्तकांवर बंदी यायला लागली आहे. तू हे लिहायचं नाही, अशा पद्धतीचा सिनेमा नाही काढायचा, सिनेमात हे का केलंस तू, ही बंधनं आता यायला लागली जशी त्या काळात ती होती ती. म्हणजे आजच्या काळाची मग ते आणखीनच ते तुकारामांचे अभंग माझ्या मनात घुमायला लागले की अरे बापरे, हे आत्ता हेच घडतंय. आणि याच्या विरुद्धच तुकाराम महाराजांनी सांगितलं की कसं तुम्ही उभे राहा, कशा पद्धतीनं आवाज उठवा, कसं जगा. एक इंटरप्ट करतो. आत्ता काळ सुसंगत ठरणारा कोणता अभंग तुम्हाला वाटतो किंवा भारी वाटतो की बाबा नाही हे तुकारामांचं आत्ता प्रचंड चपकन लागू होत आहे? अनेक ह्याच्यात वाटतो मला की समजा आता आपण समजा राजकीय नेते बघितले की तुकारामांचा एक अभंग आहे. मी जसं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी काही अभंगांमधून प्रेरणा घेतली असावी. त्यांचं एक अभंग आहे, धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहाणिया. आई कशी असते, राजानं त्या आईसारखं असावं. म्हणजे त्यावेळी राजांना त्यांनी दिलेला उपदेश असेल. आपण आत्ताचे राजकीय नेते बघूया की राजकीय सत्ताधारी जो आहे त्यानं कसं असावं, तर त्या आईसारखं असावं. जी लहान बाळ आहे, धाकटं बाळ आहे, त्याला एक एक घास भरवते ती. आणि त्याचवेळी थोरलं पोरगं जे आहे, वरी करी सत्ता शहाणिया, थोरलं पोरगं जे स्वतःच्या पायावर उभं आहे त्याला धाकात ठेवते आई. कधीही बघा तुम्ही, थोरल्या पोराला थोडी स्ट्रिक्ट असते आई, धाकट्याची लाड करत असते. तसंच रयतेतली किंवा आपल्या समाजातली जी धाकटी म्हणजे कोण, गोरगरीब जनता आहे, जिचं हातावर पोट आहे, त्याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घ्यायची असते. आणि जे धनदांड घेत उद्योगपती आहेत ती थोरली पोरं आहेत, ती स्वतःच्या पायावर उभी आहेत, स्वतःच्या समस्यांवर मार्ग काढायला ते सक्षम आहेत, त्यांना धाकात ठेवायचं असतं. आता छत्रपती शिवरायांचं जर कार्य आपण बघितलं तर त्यांनी सरदार वतनदारांना चाप बसवलाय कायम. जे पाटील, देशमुख, देसाई जे वतनदार होते ह्यांना चाप बसवला त्यांनी की मग त्यांनी त्यांचे काही अटी आहेत, शेतकऱ्यांकडून सारा कसा वसूल करायचा, शिवाजी महाराजांच्या अटी आहेत. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे, खूप नियम आहेत त्यांना की तुम्ही जुलमी पद्धतीनं त्यांच्याकडून कर वसूल करू शकत नाही. अशा पद्धतीचे खूप डिटेल्स आहेत, आपल्याला माहिती आता, मी काही डिटेलमध्ये जात नाही. पण त्यांनी शेतकऱ्याची काळजी घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणजे तुकारामांचा तो जो अभंग आहे तो इतका रिलेव्हंट आहे. आज आपण काय बघतोय, आज गोरगरिबाची, शेतकऱ्याची काळजी घेतली जाते का सत्ताधाऱ्यांकडून? आणि उद्योगपतींना वचक बसवला जातोय का उद्योगपतींचे लाड केले जात आहेत आणि शेतकऱ्याचे हाल केले जात आहेत? हे आपण रिलेट केलं ना की आजच्या काळाशी खूप रिलेट होतो आपण, की आजचा सत्ताधारी तसा आहे का की धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहाणिया, की तो धनदांडग्या लोकांना चाप जरब बसवणारी सत्ताधारी, तो खरा राजा, तो खरा सत्ताधारी. अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा जातीभेदावर आहेत की आजकाल प्रत्येक गोष्टीत जात बघितली जाते, प्रत्येक गोष्टीत जातीभेद केला जातो. की तुका म्हणे काय सालपटाशी काज, फणसातील बीज काढून घ्यावे. आपल्याला काय करायचं, कोण कुठल्या जातीचं आहे, त्याचं टॅलेंट बघा, त्याची प्रतिभा बघा. पण आजकाल तेच जातीवरून भांडणं लावली दिलं जातं. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित, उगाच त्यांच्यात वाद घालून दिले जात आहेत. हिंदू मुस्लिम वाद कसा निर्माण होईल याच्याकडे लक्ष दिलं जातं आहे. खरं तर आपण सगळे माणूस म्हणून जर जगलो आणि आपल्या फक्त जगणं सुसह्य कसं होईल, सगळे छान आनंदात कसे जगतील, इकडे जर आपण लक्ष दिलं तर तसं होत नाही आहे. तर तुकारामांचे अनेक अभंग अनेक गोष्टींशी जुळतात. की फक्त एवढंच नाही की हे सत्ताधाऱ्यांविषयी झालं, समाजात आपण जगताना किंवा कर्मकांडाच्या आहारी जाऊ नका, अंधश्रद्धाळू राहू नका, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थक्षेत्री काय धोंडा पाणी, आणि खरा देव कुठं असतो तर सज्जन माणसात असतो, भल्या माणसात खरा रोकडा कॅश मिळतो तिथं. असे अनेक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका हे सांगणारे. किंवा मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला आहे, ती जी आहे की जर घात आलाय आणि आपल्याला आता पेरणी करायची, त्याचवेळी घरातलं कोणी गेलं तर सुतक आहे म्हणून पेरणी करत नव्हते लोक आणि स्वतःचं नुकसान करून घेत होते. तर पेरणी महत्त्वाची आहे, कारण आपली पुढची माणसं जगणार आहेत त्याच्यावर. तर ती पेरणी महत्त्वाची. म्हणजे आपल्या कर्तव्याकडे कसं लक्ष द्या. तुम्ही जाऊन या तीर्थात तोवा काय केले, चर्म प्राक्षाळीले वरी वरी. कुंभमेळ्यात जाऊन आपण स्नान करायला माणसं एवढी गेली धडपडत, काय काय चेंगरून मेली.
तर तीर्थाला जाऊन तू काय केलं तुकाराम महाराज म्हणतात, चर्म प्राक्षाळीले वरी वरी, फक्त तू कातडं स्वच्छ केलंस. तुझ्या आत जर मळ राहिलेला असेल, तुझ्या आत विषमता आहे, असमानता आहे, दुसऱ्याविषयी द्वेष आहे, मत्सर आहे, तर तू अंग कितीही धुऊ त्या तीर्थक्षेत्री जाऊन, त्याचा फायदा होत नाही. हे तुकाराम महाराजांनी त्यावेळी सांगितलंय. म्हणजे आजच्या काळाशी अनेक, म्हणजे कुंभमेळा आला की मला तुकारामांचा अभंग आठवतो, कुठे काय अत्याचार झाला की तुकारामांचा अभंग आठवतो, एखादा सत्ताधारी गोरगरिबांची वाईट पद्धतीने वागला की मला तुकारामांचा अभंग आठवतो, जातीत लोक भांडायला लागले की मला तुकारामांचा अभंग, वर्चस्वाद कोणी आम्ही श्रेष्ठ असं कोण म्हणायला लागले की मला तुकारामांचा अभंग आठवतो. किंवा कोण म्हणतं की खरं बोलणं आता किती अवघड झालं, तर सत्य आम्हा मनी नव्हे गाबाळाचे धणी, हे आठवतं मला. की परखड सत्य बोलताना तुकाराम महाराजांनी कोणाची पर्वा केली नव्हती. एखाद्या गोष्टीवर, चांगल्या कलाकृतीवर, चांगल्या पुस्तकावर बंदी आली की मला गाथा बुडवलेला प्रसंग आठवतो. किंवा कितीही तुम्ही एखाद्यावर बंदी आणा, तो विचार पसरतोच, की मला गाथा तरलेल्याचा प्रसंग आठवतो. की चांगलं तुम्ही विचार मांडा, ती आज तुकाराम गाथा तरलेली आहे. तुकाराम गाथा आजही, आज जर आपण तुकाराम गाथेवर बोलत असू तर ती तरली, तुम्ही बुडवायचा प्रयत्न करा. तसंच आज जर आपण चांगला विचार मांडला तर तो तरणार आहे. त्यामुळे कोणी घाबरायचं गरज नाही, तो तरणार, ते मरणार नाही. माणूस मरेल, विचार नाही मरणार. आणि तो विचारच राहिला पाहिजे, आपण कशाच्या रूपानं जिवंत राहायचंय. मी उद्या गेल्यानंतर जर माझी आठवण सुद्धा राहणार नसेल तर काय ते जगण्याचा अर्थ आहे. माझा विचार जरी राहिला ना तरी ते, आज तुकारामांचा विचार राहिलाय. त्यांचं विमान वैकुंठाला पाठवलं पण त्यांचे विचार इथं राहिलेले आहेत, ते पुढच्या समाजाला दिशा देत राहणार आहेत. किरण माने हे सतत सोशल मीडियावर लिहितात, पण त्याच वेळेला बहुसंख्य लोक त्यांना ट्रोल करतात आणि खूप ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. कारण तुम्ही निर्भीड बोलता, थेट बोलता, स्पष्ट बोलता, सत्य बोलता. आणि मग अशा वेळेस म्हणजे मला प्रश्न पडतो की एखादा माणूस खचून जाईल, एखादा माणूस थांबेल इतक्या ट्रोलिंगला घाबरून. कारण आज प्रत्येकाला भीती आहे ती ट्रोलिंगचीच आहे. हे ट्रोलिंग हत्यार आत्ताच्या काळातलं खूप डेंजर आहे. म्हणजे एका माणसाला मानसिकरित्या तर संपवतं, पण एक सामाजिक त्याची प्रतिष्ठा सगळी लयाला लावतं. खूप डेंजर लेवलला ट्रोलिंगचे प्रकार चालू आहेत, पर्सनल ट्रोलिंग चालू आहेत. तर या ट्रोलिंगशी म्हणजे मला खूप विशेष वाटतं, कसे लढता तुम्ही ट्रोलिंगशी? काय तुमच्या मागं प्रेरणा आहे, किंवा कसं म्हणजे तुम्ही डिप्लोमॅटिकली टॅकल करता, की काय प्रेरणा आहे त्याच्या मागं? आता तुम्हाला ट्रोल कोण करतंय हे आधी तपासायला लागतं आपल्याला. की ट्रोल करणारे सगळेच वाईट असतात किंवा सगळेच, असं काही नाही. कोण ट्रोल करते तुम्हाला, कुठल्या विचारांमुळे तुम्ही ट्रोल होताय. आता एक शब्द तू वापरलास की बहुसंख्य लोक ट्रोल करतात. नाही, मला एक कळलंय की बहुसंख्य लोक प्रेम करतात आपल्यावर, खूप कमी लोक ट्रोल करतात. हे मी शोधून काढलं. शोधून कसं काढलं, जेव्हा मी ट्रोल व्हायला लागलो तरी मला कळलं की मी जो विचार मांडला, समजा विचार मांडल्यावर ट्रोल करणारी माणसं काय म्हणतात की तो विचाराला विरोध करतात आपल्या, की तुमचा विचार बरोबर नाही. असं नाही, मी बघितलं की ट्रोल करताना काय करतात, मला शिव्या देतात, ते पर्सनल होऊन शिव्या देतात. मग बघितलं मला हा शिव्या देतोय पण वर मांडलेल्या विचारांवर काय बोलतच नाही तो. म्हणजे विचारांना तो विरोध करू शकत नाही म्हणून मला पर्सनली ट्रोल करतोय. मग मी त्याच्या अकाउंटवर जाऊन बघायला लागलो, तर अकाउंट लॉक, प्रोफाईल लॉक, आणि कधीही माझ्या ह्याच्यावर मला शिव्या देणाऱ्या माणसाचं अकाउंट बघतो जाऊन, 99% अकाउंट लॉक असतात, प्रोफाईल लॉक असतात 99%. मी कधी मला शिव्या देणारा कुठलंही, मी आत्तासुद्धा, आता तुम्ही तुझ्या चॅनलवरून सांगतो की मला शिव्या देणाऱ्या माणसाचं अकाउंट बघा तुम्ही, लॉक असतं. क्वचित एखाद्याचं ओपन असतं, त्याच्याशी मी संवाद साधतो, पण 99% लॉक असतात प्रोफाईल लॉक. म्हणजेच ती कुठली तरी 4-5 टाळकी असतात, त्यांची अशी खूप फेक अकाउंट असतात. तो काय करतो की तो खऱ्या अकाउंटवरून मला शिव्या देऊ शकत नाही, कारण घाबरत होतो, त्याला माहिती की हा आपल्यापर्यंत पोहोचेल. मग तो काय करतो, खोट्या अकाउंटवर जातो, तिथून मला शिव्या देतो. आणि मग त्याची 5-6 अकाउंट असतात. मग आपल्याला वाटतं की खूप शिव्या देत आहेत लोक. ते काय नाही, तो एकच माणूस असतो, तो 10-15 अकाउंटवरून आपल्याला शिव्या देत असतो. त्याचा अकाउंटवर प्रोफाईल फोटो सुद्धा नसतो. कुठल्या तरी देवाचा फोटो असतो, कुठल्या तरी महामानवाचा, कुठल्या तरी तलवार घेऊन, बाण घेऊन असा फोटो असतो, त्याचा स्वतःचा फोटो नसतो, किंवा कुठल्या तरी नेत्याचा फोटो असतो. तर हे मला कळलं, अरे ही फेक माणसं आहेत, त्यांना काय घाबरायचंय. काय ज्याला स्वतःचा चेहरा दाखवायची, स्वतःचं नाव लिहायची लाज वाटती, तो माणूस मला जर ट्रोल करत असेल, मग मला माझी स्तुती करणारे किंवा माझ्या विचारांना साथ देणारे लोक बघतो, तर ते खरे लोक आहेत. तर हे जे ट्रोल असतात ते
तिघं चौघजण असतात, ती 100 अकाउंट्स असतात वेगवेगळ्या. त्यांना स्वतःचं नाव लावायची भीती वाटते, स्वतःचा फोटो लावायची भीती वाटते. ह्यांच्या ट्रोलिंगला काय घाबरायचं आहे? हां, आता काही ट्रोल असतात की खरोखर ती अकाउंट असतात आणि कधी कधी मला तर अशा काही ट्रोलर्सचा सामना करावा लागला की जे आपल्या विचारांचे आहेत, समविचारी आहेत, पण त्यांना माझ्याविषयी काही संशय आहेत की हा नक्की विचार मांडतोय तर नक्की आहेत का याचे, का उगाचच फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे विषय मांडतोय तो, त्याला उगाचच कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची आहे का. तर त्या ट्रोलर्सना मी थोडा वेळ देतो. मी त्यांच्याशी भांडत बसत नाही, त्यांना ब्लॉक करत नाही. तर मला माहिती आहे खरी माणसं आहेत, यांनी मला तुमचीच चिकित्सा करतायत. एक काळ जाऊ देत. हां, त्यांना येतोय संशय, बरोबर आहे, कारण असे खूप लोक येऊन गेलेत ना समाजात की ज्यांनी भाषणं करून एक काळ गाजवला आहे पुरोगामी याच्यात, आणि वेळ मिळाली की लगेच त्या वळचणीला गेलेत, संधी मिळाली की त्या वळचणीला गेलेत. आणि मग लोकांना संशय येणं साहजिक आहे की हा सुद्धा का नाही जाणार, हा सुद्धा याचा मुखवटा का नसेल. तर जसं तुला म्हटलं की मी बिग बॉसमध्ये गेलो, ते स्वतःला जज करण्यासाठी गेलो, व्याख्यानं द्यायला सुरुवात केली, स्वतःला ताकद आजमावण्यासाठी व्याख्यानं दिली. तसंच मी स्वतःला सुद्धा आणि त्यांना सुद्धा वेळ देतो जरा. त्यातले बरेच जण काळ गेल्यानंतर माझ्या बाजूने बोलायला लागलेत. नंतर एक काळ मला त्यांनी विरोध केला आहे की समविचारी लोकांनी. मग मी आणखीन ते कशाला विरोध करतात हे पण बघतो. मग मी पहिल्यांदा ग्रामीण बोलीत लिहायचो, हा उगाचच ओढून ताणून ग्रामीण बोलीत लिहितो. हां, म्हणजे विचारांना विरोध नाही, माझ्या शैलीला विरोध आहे. बरं म्हणलं, मग मी प्रमाण भाषेत लिहायला लागलो. आता करा बरं विरोध, तेच विचार. मग त्यांना विषय नाही. मग मला कळलं की हा काही जणांना उगाचच माझ्यात खुसपटं काढायची, त्यांना मी काही करू शकत नाही. पण काही जण खरोखर ऑब्झर्व करून काही जणांनी कबूल केलं आहे की नाही ठीक आहे, माझे मतभेद होते पण ह्या माणसाचा हा विचार मला आवडला आहे. आणि मी त्या माणसाला थोडा वेळ दिला. म्हटलं बघ, अजून बघ, मला अजून बघ. आणि मला आमिष आली नसेल का आमच्या क्षेत्रात की त्या विचारधारेच्या वळचणीला जाणार असं काहीतरी मांडूया आपण, तुला आम्ही एवढे पैसे देतो, अशी आमिषं आली नसतील असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहेत. मला ती आमिषं आलीत, मी ती नाकारलेली आहेत. आणि अनेकदा म्हणजे माझे काही सिनेमे आले असतील लीड रोलमध्ये, पण त्या सिनेमाचा विषय ऐकल्यानंतर मला कळलं की हा द्वेष पसरवणारा सिनेमा आहे, हा प्रोपोगंडा फिल्म आहे. मी नाही म्हणून सांगितलं आहे. ती उदाहरणं आहेत. राजकारणाचं म्हणाल तर राजकारणात मला खूप मोठ्या मोठ्या पदांच्या ऑफर्स आलेल्या आहेत, ज्याच्याविषयी मी पूर्वीसुद्धा पॉडकास्टमध्ये बऱ्याचदा बोललेलो आहे. एका खूप मोठ्या जुन्या देशातल्या खूप जुन्या पक्षानं मला खूप मोठी लोकसभेची तिकिटाची ऑफर दिलेली होती आणि खूप मोठ्या मतदारसंघातून. तरी त्यावेळी मी त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं, नम्रपणे नाही म्हणून सांगितलं, कारण माझं ते ध्येय नाही आहे. काय काय जणांना वाटतं की मी जे हे करतोय ना, मला राजकारणात जायचं आहे, मला राजकारणात काहीतरी मोठं पद मिळवायचं आहे. मी व्यक्त होतोय माझ्या समाधानासाठी, आणि मला जे खुपतंय त्याच्यावर मी बोलतोय. त्याच्यातून मला काही मिळवायचं नाही, मला करायचं तर अभिनय क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. अभिनय माझा ध्यास आहे, माझा श्वास आहे, माझं रक्त आहे, माझा घाम आहे, माझं सर्वस्व अभिनय आहे. आणि अभिनय क्षेत्रात मी प्रचंड अभ्यास केलेला आहे, सिनेमा क्षेत्राचा. आता हे रंगभूमीवर तुम्ही आत्ता माझा पहिला शो बघितला आहे. आता बऱ्याच जणांना कळलं की रंगभूमीचा माझा काय अभ्यास आहे, सिनेमातला सुद्धा माझा अभ्यास आहे. काय ते मी दाखवेन, त्यावेळी चांगले सिनेमे बनवेन, चांगली नाटकं, जसं चांगलं नाटक उभं केलं तर अशा काही वेब सिरीज काही चांगल्या बनवेन, ज्याचा कंट्रोल माझ्या हातात असेल. असं काय आलं तर मी खूप चांगलं दर्जेदार काहीतरी देऊ शकतो. तर तिथे माझं ध्येय आहे, मात्र ते माझं ध्येय आहे. पण मला राजकारणातच जायचं आहे, पदच मिळवायचं आहे, मला काहीही करून आपलं कॉन्ट्रोवर्सी करून चर्चेत राहायचं आहे असं काही नाही. जे खुपतं त्याच्यावर मी बोलतो आणि न घाबरता बोलतो. मग कोणाची भिडवाट ठेवत नाही की मग तो कितीही मोठा उच्च पदस्थ असू दे, त्याचं चुकलं तर चुकलं. देशाचे पंतप्रधान जरी असले, राज्याचे मुख्यमंत्री जरी असले, तरी त्यांना बोलायचा मला अधिकार आहे. त्यांच्या चुकींवर बोलण्याचा मला अधिकार आहे, जो संविधानानं दिलेला आहे अधिकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार दिला आहे. त्यामुळे ते बोलताना मी घाबरत नाही. ट्रोल्स म्हणाल तर ट्रोलच्या बाबतीत मी जसं बोललो की ते फेक अकाउंटवाले असतात, ते बहुसंख्य असतात, ते म्हणजे फेक अकाउंटवाले. पण खूप प्रचंड संख्येनं असे लोक आहेत की ज्यांना आपले विचार पटत आहेत, जे मला प्रत्यक्ष बोलवत आहेत, जे प्रत्यक्ष माझ्या नाटकाला येतात, मनापासून माझ्यावर प्रेम करतात. मी नुसतं आजारी पडलो अशी पोस्ट केली तरी मला असंख्य फोन मेसेजेस येतात की सर बरे व्हा. हे मला बरं वाटतं की कोणीतरी प्रेम करतं आपल्यावर, कोणीतरी एवढं अनोळखी माणसं एवढं जीव लावत आहेत, गावोगावी बोलून सत्कार करतायत. म्हणजे मला आमच्या क्षेत्रात खूप कमी अवॉर्ड्स मिळाली, पण बाहेर मला निळू फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार मिळाला. निळू फुलेंच्या नावानं 2 पुरस्कार मिळाले. बाबा आढावांच्या हस्ते मला 2 पुरस्कार मिळाले. सम्यक पुरस्कार मिळाला मला. अनेक छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार मिळाला मला. अनेक आपले सत्यपाल महाराज
सप्तखंजरी कीर्तनकार, त्यांनी मला समाज प्रबोधन पुरुष पुरस्कार दिला. तर असे अनेक पुरस्कार मला सामाजिक क्षेत्रात मिळाले. तर ते पुरस्कार फार मोलाचे आहेत मला, की आपण जे काम करतोय त्याची ती पावती आहे. बरं, हे लोक ज्यांनी पुरस्कार दिले ते लोक काय साधीसुधी माणसं नव्हती. त्यांनी अभ्यास करून, इथं युवक क्रांती दलानं मला जयप्रकाश नारायण पुरस्कार दिला. आता डॉक्टर कुमार सप्तर्षी असतील, सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज असतील, बाबा आढाव आहेत. ही काही माणसं साधी नव्हती ज्यांनी मला पुरस्कार दिले. त्यांनी तपासलं मला की नक्की कसा आहे हा माणूस. डॉक्टर आह साळुंखे तात्यांसारखा माणूस माझ्यावर निरपेक्ष प्रेम करतो इतकं, की कधीही मला वेळ दिला नाही असं होत नाही. आता हे माझं नाटकसुद्धा होतं, त्यांनी पूर्ण झोपून होते, त्यांची पाठीचं हाड मोडलं होतं, तरी त्यांनी पूर्ण नाटक माझं ऐकून त्याच्यावर मला काही सजेशन्स दिल्या होत्या. प्रत्येक काही मला अडचणी आल्या तर मी त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडून काही माहिती घेतो. ज्ञानाचा सागर येतो माणूस. तर तात्यांसारखा माणूस एवढं प्रेम करतो. तर एक काही की म्हणजे मी तेवढा खोल आहे, आणि जे मला माझ्या विचारांची माणसं ट्रोल करतात ना, त्यांनी आणखीन 4 वर्ष मला बघावं, पण नंतर ते माझ्या प्रेमात पडणार आहेत, हे मी सांगतो. पण मला खात्री आहे की मी खरा माणूस आहे, की आत्ता आपल्या विचारांचे समविचारी जे ट्रोल करतात ना, ते जर खरंच त्यांचा कॉन्शियस जागा असेल आणि मोठ्या मनाचे असतील, तर ते काही दिवसांनी म्हणतील की आमचं मत वाईट होतं, पण यानं चांगलं केलं मत आमचं. कारण मी ढळणार नाही माझ्या विचारांपासून, माझ्या तत्वांपासून ढळणार नाही, आणि हे विचार माझे कायम असेच राहणार आहेत. यात फक्त समृद्ध होत जातील मानवतेचे विचार. पण कधी मी विचारधाराच बदलली आहे संधीसाठी, पैशांकडे बघून, सत्तेकडे बघून मी बदललो आहे असं कधी होणार नाही, एवढी मलाच खात्री आहे. त्यामुळं ट्रोल्सना घाबरायचा प्रश्नच येत नाही. पुढं मला असं विचारायचं आहे सर तुम्हाला, की आता तुमचे जे विचार आहेत त्याच विचारांच्या समूहात जायला खरं तर प्रत्येक ज्याचा जो विचार असतो त्याला त्या विचारांच्या समूहात जायला आवडतं. पण आता तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे असं आपण म्हणूयात, आणि शिवसेनेत गेला आहे तुम्ही, तर शिवसेनाच का? मग तुम्हाला असं वाटत नाही का की ही शिवसेना तुमच्या खरंच विचारांचं प्रतिनिधित्व करते का? नंबर 1. आणि तुम्हाला का जावं वाटलं? खूप चांगला प्रश्न आहे. की कसं आहे माहिती का, मला राजकारणातलं कुठलं ध्येय नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. पण आजच्या परिस्थितीत आज जे काय चाललंय त्यात एक कुठली तरी राजकीय बाजू घेणं मला गरजेचं होतं. की जो आत्ता जी परिस्थिती चालली, आता सगळं राजकारण, समाजकारण सगळी घुसळण चाललेली आहे. आत्ता राजकारणाच्या माध्यमातूनच एक अत्यंत भयानक विचार आपल्या माथ्यावर येऊन बसला आहे. त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून तो विचार आला आहे. आणि आपलं चुकतं काय माहिती का, आपण राजकारणापासून स्वतःला दूर ठेवतो. त्यामुळे फक्त ते सामाजिक चळवळ म्हणूनच राहते ती. आत्ता जो वर्चस्ववादी विचार आपल्या डोक्यावर बसला आहे, तुम्ही नीट विचार केला तर राजकारणाच्या माध्यमातून आला आहे. मग आपण राजकारणाच्या माध्यमातून आपला विचार का नाही लोकांपर्यंत पोहोचवायचा, असे. मग मला आत्ता जे पक्ष आहेत त्यातला आत्ता, मग शिवसेना पूर्वी काय होती, शिवसेनेचे पूर्वी काय विचार होते, त्याच्याऐवजी मी अलीकडे जेव्हा उद्धवसाहेब ठाकरेंची भाषणं बघितली तेव्हा मला प्रबोधनकार ठाकरेंचा विचार मला खूप जाणवला त्यांच्या बोलण्यातून. प्रबोधनकार ठाकरेंचा किंवा बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा जो प्रबोधनकारांचा विचार त्यांनी जो मांडला होता, ते मला खूप वेळा जाणवलं की हे हिंदुत्व वेगळं आहे, प्रबोधनकारांचं हिंदुत्व वेगळं आहे. जे म्हणजे तो धार्मिक विचार तुकाराम महाराजांचा पण वेगळा होता, जो समतावादी होता, जो मानवतावादी होता. तर मग मी ज्यावेळी पहिली भेट घेतली होती उद्धवसाहेब ठाकरेंची, तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी आलो शिवसेनेत तर प्रबोधनकारांचा विचार घेऊन येईन. तर ते म्हणाले शिवसेना प्रबोधनकारांच्या विचारांवरच उभी आहे, माझा तरी तोच विचार आहे. आणि मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांनी वाचलेले आहेत प्रबोधनकार. तुम्ही जर मी ज्यावेळी शिवबंधन बांधून घेतलं त्यावेळेचं माझं भाषण ऐका, मी प्रबोधनकारांचाच उल्लेख केला आणि त्यावेळी असंच म्हटलं की प्रबोधनकारांचा विचार घेऊन मी शिवसेनेत आलो आहे. आणि मला फक्त हे राजकीय पक्ष आहे, त्याच्यातून मला कुठली सत्ता मिळवायची, मला कुठलं पद मिळवायचं आहे असं नाही. मी तुम्हाला सांगितलं की मला एक ऑफर पण झाली होती, त्याला मी नाही म्हटलं. तर ते पद मला नको आहे. मला फक्त माझा हा विचार मांडताना ज्या पद्धतीनं ती व्यवस्था आपल्या डोक्यावर बसली, तसा मानवतेचा विचार मांडताना थोडंफार राजकारण, मी राजकीय मंचावर सुद्धा तुम्ही मला भाषण करताना बघा, मी तिथं हेच विचार मांडतो. विचारधारेचेच विचार असतात, त्याला एक राजकीय मंच मिळतो ना मला एक. म्हणजे राजकीय कार्यकर्ते असतात ज्यांना माहीत नसतं की आपल्या डोक्यावर काय थोपवलं जातंय, त्यांना मी सांगू शकतो की आत्ता काय चाललंय. म्हणजे एखादा माणूस तुम्हाला तुमचा मेंदू ताब्यात घेतो, तुम्हाला गुलाम बनवतो तरुण पोरांना, आणि सांगतो की हिंदू हिंदू हिंदू. मी पण हिंदू आहे,
मी स्वतः किरण माने हिंदू आहे आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका मी पण मोठ्या अभिमानानं मिरवतो. पण माझं हिंदुत्व जे आहे ते जातीपातीत भेद करणारं नाही, कुणाचा द्वेष करणारं नाही. माझं हिंदुत्व एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे काम नाही आता. विठोबा आमचा देव आहे आणि सगळे म्हणजे आपले तर बहुजनांच्या सगळ्या जातीपाती विसरून एकत्र आलेला जो वारकरी संप्रदाय आहे आपण. पण हिंदुत्वाच्या नावाखाली भडकवलं जेव्हा जातं ना तरुण पोरांना, त्यावेळी त्या तरुण पोरांना विचारायचं, मी प्रश्न विचारतो की तुला ज्या माणसानं भडकवलं आहे, त्यांना काय सांगितलं की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांविरुद्ध लढले असं सांगितलं जातं आपल्याला त्या लोकांना. ते लोकांना वाटतं की मुस्लिम आपला शत्रू आहे. खरं तर महाराजांचे शत्रू सगळ्या जाती धर्मात होते. स्वराज्याचा शत्रू तो महाराजांचा शत्रू. महाराजांनी अफजल खानाला जसा फाडलाय तसे जावळीच्या मोरींना पण कापलंय, रांझ्याच्या पाटलाला पण कापलंय आणि कृष्णा कुलकर्ण्याचं पण डोकं उडवले महाराजांनी. त्यांनी काही जातपात बघितली नाही. स्वराज्याचा शत्रू तो माझा शत्रू, पण सांगताना असं सांगितलं जातं की मुसलमानच त्यांचा शत्रू होता. तर मग मला म्हणायचं की ज्यावेळी कोरटकर सारखा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अत्यंत घाणेरडं बोलतो, त्यावेळी त्यांना भडकवणारा माणूस कोरटकरला काय बोलतो का, हा विचार केला तर त्यांना कळतं की अरे नाही नाही नाही, काहीतरी म्हणजे महाराजांचा वापर केला जातोय महाराजांच्या नावाचा. हे जर कळलं ना तर खूप लोक शहाणे होतील. आणि मग राजकारणाच्या माध्यमातून मला हे बोलता येतं, नाहीतर बोलता आलं नसतं मला राजकारणाच्या माध्यमातून की बाबा म्हणजे मला कोरटकरचा भयानक राग येतो, कारण माझी छत्रपती शिवाजी महाराज माझा काळजाचा विषय, जिजाऊ माता माझी आई आहे, तिच्याविषयी तो फोन करून कोरटकरसारखा माणूस बोलतो आणि तो आज मोकाट सुटला आहे. आणि मग जो तुम्हाला धर्माच्या नावावर भडकवतो माणूस, तो कोरटकरला काय का बोलत नाही, ह्या गोष्टीचा विचार करायचा. म्हणजे मग आपल्याला कळतं की कुठल्या पद्धतीनं तुमचा वापर करून तुमच्या मेंदूचा कसा ताब्यात घेऊन वापर केला जातोय. तो मेंदू थोडा आपण स्वतंत्र ठेवूया, स्वतंत्र बुद्धीनं विचार करूया की हिंदू तर नक्की काय आहे. मी माझा धर्म मानतो, मी माझे देव मानतो, अवैदिक देव माझे सगळे माझे देवच आहेत. मग ते उगाच मग ते त्यांचं असं असतं की मग हा नास्तिकच आहे वगैरे वगैरे. काय नाही, माझा धर्म मानतो मी. माझ्या आजोबांनी मला वारकरी संप्रदाय शिकवला आहे. तुकाराम महाराजांचे विचार मानतो म्हणजे मी धार्मिक विचारच मानतो ना. पण माझा धर्म समता सांगणार आहे, बंधुता सांगणार आहे, स्वातंत्र्य सांगणार, बुद्धीचं स्वातंत्र्य मान्य करणार आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात ना की साधन तयासी साधरे स्वाधीन ज्याची बुद्धी. तुला जे हवंय ते मिळू शकतं जर तुझी बुद्धी तुझ्या स्वाधीन असेल तर. पराधीनता घात रे थोर जाणं संबंधी. पराधीन, तुझा मेंदू पराधीन असणं सगळ्यात मोठा घात आहे, हे तुकाराम महाराज सांगतात. हा माझा धर्म आहे की जे काय असेल ते बुद्धीच्या याच्यावर तर्कावर मी जाचून परखून त्याचं स्वीकारणार की हे खरं आहे का खोटं आहे. तर हा आपला धर्म आहे, हे कळलं पाहिजे. आणि मग राजकीय सामाजिक असा भेद न करता, राजकारण वाईट आहे का तर राजकारण वाईट नाही, राजकारणाचा तुमच्या आयुष्यात फरक पडतो. आज तुझ्या माझ्यात जे जगण्यात राजकारण, आपल्या जेवत्या ताटात आपल्या अन्नात सगळीकडे राजकारण आहे. राजकारणानं तू काय खाणार हे राजकारण ठरवतं. तुझी कुठली वस्तू किती रुपयाने घेणार आहे, किती पैसे, तू डाळ तांदूळ हे काय सगळं 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 तुझं राजकारण ठरवतं. शेतमालाचा भाव राजकारण ठरवतं. राजकारणापासून लांब राहून कसं चालेल. तर मग मला त्यातल्या त्यात जो मला पक्ष वाटतो की जो मला बुद्धीचं स्वातंत्र्य देतो, मला शिवसेनेत बुद्धीचं स्वातंत्र्य आहे. मला कधीही उद्धवसाहेब ठाकरेंचा असा नाही फोन आला की किरण माने ही पोस्ट तुम्ही का केली, ही डिलीट करा, कधीच नाही. मी कधी असे विचार पण मांडत असेल, कदाचित त्यांना ते आवडत नसतील, कदाचित, पण त्यांनी मला कधीही नाही सांगितलेलं असं की असं नका मांडू, कारण त्यांना माझ्या बुद्धीचं स्वातंत्र्य मान्य आहे म्हणून मी त्या पक्षात आहे. म्हणजे खरं तर खूप विचार वाटते, खूप बला वाटते, पण आपल्याला एक वेळेचं बंधन पण आहे. आपण किरण माने सरांना भविष्यात पण भेटणार आहोत, वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पण आज जे निमित्त होतं ते द किरण माने शो, आणि मी स्वतः पाहिलेलं आहे ते नाटक. डोकं सुन्न करणारं आहे. तुमच्या डोक्यावरती एक म्हणजे तुम्हाला माहीत नसलेला एक वर्चस्ववादाचा विचार आहे. तो काय आहे, खरा इतिहास काय आहे, तुमच्यापासून काय लपवून ठेवलं गेलेलं आहे आणि काय खरं आहे, आणि खूप चिकित्सा करून आलेलं हे नाटक आहे. आणि तितक्याच रंजकपणे ते मांडण्यात आलं आहे. खूप भारी झालं आहे. गाणी खूप चांगली आहेत आणि
ते नाटक तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा. त्याच निमित्ताने खरं तर माने सर आपल्या या पॉडकास्ट कट्ट्यावरती आलेले होते. याच नोटला थांबूयात, सरांना निरोप देऊयात आणि भविष्यात पॉडकास्ट कट्ट्यावरती आपल्या माने सर येतील अशी आशा करूयात. बाकी या नाटकाबद्दल जर तुम्ही कधी गेलात बघायला तर या नाटकाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. किरण माने सरांबद्दलच्या तुमच्या काय भावना आहेत, एकूण ज्या काय गोष्टी आहेत त्या निर्भीडपणे माने सरांना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्यांना बोलू शकता. कारण मलाही त्यांनी सांगितलेलं की तू काहीही विचार, आणि अगदी नितळ पाण्यासारखा माणूस आहे, पारदर्शक आहे. आणि त्या नितळ माणसाला एक शो येतोय, तो तुम्ही एक रिकामा मेंदू घेऊन जरी गेलात बघायला तरी फक्त तो तटस्थपणे बघा, चिकित्सकपणे बघा, तुम्हाला बरीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. याच नोटला थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचा खूप आभारी आहे. आणि नक्की द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची हे नाटक बघायला या. तुम्हाला नक्की एक वेगळे छत्रपती शिवाजी महाराज बघायला मिळतील. धन्यवाद.